रायगडच्या पालकमंत्रीपदावरनं शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेला वाद अजूनही काही पूर्णपणे कमी झालेला नाही। स्वातंत्र्यदिनी जिल्ह्याच्या मुख्यालयातल्या शासकीय झेंडावंदन नेमकं कोणत्या मंत्र्याच्या हस्ते होणार या मुद्द्यावरनं आता नव्या वादाला फोडणी मिळालेली आहे। रायगड जिल्ह्यातील महायुतीमध्ये नेमकं चाललंय तरी काय, पाहूयात त्याच संदर्भातला हा खास रिपोर्ट। रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत जुंपली। शिवसेनेला पालकमंत्री पदाचे डोहाळे। भरत गोगावलेंसाठी शिवसेना आग्रही। स्वातंत्र्य दिनी झेंडा वंदनाचा मान कुणाला? मागील 7 महिन्यांपासून रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नाहीये। राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांची वर्णी लागली होती, मात्र जिल्ह्यातील शिवसेनेनं आंदोलन केल्यानंतर आदिती तटकरे यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली। तेव्हापासून 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टचं अलिबाग मुख्यालयातील झेंडावंदन आदिती तटकरे यांच्या हस्ते होत होतं। मात्र यावेळी शिवसेनेनं तटकरेंना हरकत घेत थेट भरत गोगावले यांना मान मिळावा अशी मागणी करत इशारा दिला। भरत गोगावले हे आज मंत्री आहेत आणि मेरिटमध्ये आहोत आम्ही की आमदार शिवसेनेचे आहेत, असे असताना सुद्धा जर भरत गोगावले डावललं असेल तर चालणार नाही। ते शिवसेना जिल्हा कार्यकारिणीची आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याची अशी मागणी आहे की भरत गोगावले यांनाच पालकमंत्रीपद करावं आणि भरत गोगावले यांना झेंडावंदन मान मिळावं, अशा प्रकारची आमची मागणी आहे। शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेवर एरवी शांत राहणारी राष्ट्रवादी देखील आता उघडपणे बोलायला लागली आहे। शिवसेनेनं असं कृत्य करू नये, नाहीतर त्यांचे मंत्री ब्लॅकलिस्ट होतील असा थेट इशारा आता राष्ट्रवादीनं दिला। मागचं झेंडावंदन हे आदिती तटकरे यांच्या हस्ते झालं होतं। यावेळेला सुद्धा झेंडावंदन त्याच्या हस्ते होणार। हे कोण झेंडावंदनाची मागणी करतात हे हास्यास्पद आहे, चुकीचं आहे। राज्याची एकूण भूमिका लक्षात घेता हे ठरवलं तर मंत्रिपद कुणाला कुठं द्यायचं ते, त्यामुळे आमदारांची संख्या ही महत्वाची नसते त्या ठिकाणी। आणि जर कुणी अतिशय बनवण्याचा प्रयत्न केला मंत्री ब्लॅकलिस्टेड होतील, लक्षात ठेवा। लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका एकत्रित लढवत जिल्ह्यातील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी झालेल्या महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी पालकमंत्री पदावरून वेगळी चूल मांडत रोजचा संघर्ष सुरू केलाय। गेल्या 7 महिन्यांपासून जिल्हा पालकमंत्री पदापासून वंचित आहे। आता झेंडावंदन कोण करणार या मुद्द्यावरून पुन्हा एकदा हा वाद टोकाला गेला तर नवल वाटू नये। भारत गोरेगावकर, लोकशाही मराठी, रायगड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।